देऊन टाका आणि चर्चा करू. कशी नाही समाधान की जी आला ते झालं फक्त धुळे जिल्ह्याला पैसे ना पीक विम्यासाठी का म्हणजे इथली यंत्रणा काम करत नाही का, इथं प्रशासनामध्ये काही दोष आहेत का, हा आमचा प्रश्न आहे साहेब. कमी प्रगती आकडेवारी आली त्यानुसार फक्त 19 लाख रुपये जिल्ह्यातील उडीद, बाजरी आणि तूर या पिकासाठी मंजूर झाले. त्याच्या आधी आपण लोकलाईनमध्ये सगळ्या पिकांना ॲज पर लॉस पर्सेंटेज पैसे वाटप केली आणि त्याच्या आधी कॉटन या पिकाला सरसकट 25% अजून रक्कम आतापर्यंत आपण दिली. टोटल 79 करोड रुपये आपण आतापर्यंत वाटप केले. धुळे जिल्हा माननीय श्री रविकांत तुपकर शेतकरी नेते त्यांनी जो पीक विम्याचा लढा दिलेला आहे संपूर्ण महाराष्ट्राला जो पीक विम्याचा लाभ होतोय त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आम्ही धुळे जिल्ह्याचे जिल्हा कृषी अधीक्षक साहेब यांना निवेदन दिले. आमच्या धुळे जिल्ह्यात जळगावला पीक विमा मिळतो, नंदुरबारला मिळतो, इतर राज्यातील जिल्ह्यांना मिळतो. उर्वरित पीक विमा फक्त आमच्या धुळे जिल्ह्यावर जो अन्यायकारक आहे, आमच्या अन्यायाला आमचे प्रशासन जबाबदार आहे की आमचे लोकप्रतिनिधी जबाबदार आहेत की आमचे शेतकरी जबाबदार आहेत, हा आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पडलेला प्रश्न आहे. कारण की नैसर्गिक आपत्ती आलेली आहे तरी आमच्या धुळे जिल्ह्यात अजून पंचनामा सुरू झालेले नाही आहेत. फक्त आम्हाला जिल्हा कृषी अधीक्षक साहेबांनी सांगितले की आम्ही उद्यापासून पंचनामा सुरू करू. पीक विम्यासाठी आपल्या जिल्ह्याचा 25% वाटप झाली, ठीक आहे, पण उर्वरित जी रक्कम मिळायला पाहिजे होती ती आजपर्यंत येत नाही. का आमच्या धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे विघटितपणामुळे आणि असंघटितपणामुळे जे आम्ही वाऱ्यावर सोडलं जातोय की आम्ही कोणत्या नेत्याच्या प्रचाराच्या झेंड्याखाली जातीखाली लढतोय, पण एक शेतकरी म्हणून लढायला आमचे शेतकरी बंधू तयार होत नाही. ती एक मोठी शोकांतिका आहे. कारण की जवळच जळगाव, नंदुरबार, इतर जिल्ह्यांमध्ये जो पीक विमा मिळतोय तिथं नैसर्गिक आपत्तीचे पैसे मिळत आहेत, पण आमच्या धुळे जिल्ह्यात आजपर्यंत नैसर्गिक आपत्तीचा 1 रुपया मिळत नाही. याच्याला दोष द्यायचा कोणाला की आमचे लोकप्रतिनिधी सरकार दरबारी चुप्पी, शासन दरबार एकदम चुप्पी आहेत, बोलायचंच नाही. विरोधात बोललं की आपल्यावर काही ईडी येईल का CBI येईल का कुठली कारवाई, या धाकाने सत्ताधारी बोलत नाही आणि विरोधी आमदारही बोलत नाही. याला जबाबदार कोण? याला जबाबदार फक्त